सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आढावा बैठक उत्साहात पार। सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गट यांची आज माळेमंगल कार्यालय कुपवाड येथे आढावा बैठक व कार्यकर्ता प्रशिक्षण पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत साहेब हे होते। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की पक्षाची शिस्त आणि नियम सर्व कार्यकर्त्यांना लागू आहेत आणि ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत। आपले मतभेद बाजूला ठेवून आपण पक्षासाठी काम करावे व पक्षवाढीसाठी लक्ष द्यावे। सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले तर आपणाला मोठे पद मिळत जाते। आपणाला घरात बसून किंवा मुंबईमध्ये बसून कोणतेही पद मिळत नसते, त्यासाठी आपण तळागाळामध्ये काम करावे लागते। सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आपण पाहिल्या पाहिजेत। हे सर्व केल्याशिवाय आपणाला कोणतेही पद मिळत नसते। आपापसातील मतभेद चव्हाट्यावर आणून कार्यकर्त्यांना दाखवण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करावे व शिंदे साहेबांचे हात बळकट करावे, असे त्यांनी आवाहन केले। या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक बजरंग भाऊ पाटील यांनी केले। यांचे सुंदर सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले। यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसेनेचे विविध भागातील व विविध तालुक्यातील जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी मिरजेचे प्राध्यापक मोहन वनखंडे तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील संजय बापू होते। सुनीताताई मोरे, श्री दांडेकर, सूरज कासलीकर, प्रशांत कांबळे, महेंद्र भाऊ चांडाळे, रावसाहेब घेवारे, गौरव नायकवडी हे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उदय सामंत यांचे स्वागत जोरदार असे केले तर महेंद्र भाऊ चांडाळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नामदार श्री एकनाथजी शिंदे यांची 15 फुटी पुतळा तयार केलेला तो बाहेर लोकांना पाहण्यासाठी ठेवला होता। कलेक्टर ऑफिसला द्यायचे, तिथून पुढचं पीएलएचं काम थोडंफार चालू केलं ते चालू करायचं आहे। पीएलएची मजबूत बांधणी करायची आहे, गाव पातळीवर शाखा बांधणी या सगळ्या पूर्वत करायचे आहे। म्हणजे जरी युद्ध निवडणुकीचं 29 ला असलं तर त्याची तयारी आजपासून आपल्याला करायची आहे। जे स्पर्धेमध्ये उतरतील तेच टिकतील। आम्हाला जर तुम्ही साहेब मॅरेथॉन ह्याच्यामध्ये उतरवलंय, आमची सुद्धा कसोटी बघा, आम्ही सुद्धा त्या कसोटीला उतरू, या सगळ्यांना बरोबर घेऊन उतरू। आमची विनंती राहील मुंबईमध्ये आम्ही सारखा आलो तर तुम्ही आम्हाला विचारा, कारण आठवड्यात 2-4 दिवस मुंबईला गेले इथे काहीच करायचं नाही। या तिन्ही मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय संपर्क प्रमुख आदरणीय योगेश जानकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगराचे महानगर प्रमुख ज्यांचा वाढदिवस आहे ते वनखंडे साहेब, जिल्हा प्रमुख आनंदजी पवार, संजयजी विभूते, बजरंगजी पाटील, गौरवजी नायकवडे, महेंद्रजी चंडाळे, युवराजजी पावडेकर, रावसाहेबजी घेवारे, सुनीताताई मोरे, रुक्मिणीताई आंबेगिरी, उदिताई दांडेकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर